नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे 78 लाख सेवानिवृत्त धारकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या तब्बल 78 लाखांहून अधिक पेन्शनधारकांचे लक्ष सध्या किमान पेन्शन वाढीकडे लागले आहे. EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन ₹1,000हून ₹7,500 करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारक संघटनेकडून केली जात आहे. मात्र 7,500 किमान पेन्शन आजपासून लागू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केंद्र सरकार किंवा EPFकडून झालेली नाही. EPS अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना सरकारकडून सध्या किमान 1,000 प्रतिमाह पेन्शनची हमी दिली जाते. जानेवारी 26 मध्ये राज्यसभेत सरकारने स्पष्ट केले होते की विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून किमान पेन्शन ₹1,000हून ₹7,500 करण्याच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र त्यावेळी 7,500 ची वाढ मंजूर झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. मे 26 मध्ये सोशल मीडियावर एक कथित सरकारी पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामध्ये EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7,500 करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रावर सरकारी स्वरूपाचे चिन्ह आणि मजकूर असल्यामुळे अनेक पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सेवानिवृत्त आणि पेन्शन मात्र EPFने पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि 7,500 किमान पेन्शन लागू करण्याची कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचे सांगितले. सरकारकडून पेन्शन वाढीवर विचार सुरू. दरम्यान एप्रिल 26 मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार श्रम मंत्रालय EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 पेक्षा अधिक करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे वृत्त आले होते. पेन्शनधारक संघटनेकडून मात्र 7,500 किमान पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची मागणी केली जात आहे. म्हणूनच पेन्शन वाढीचा विचार अद्याप चर्चेत असला तरी 7,500 प्रति महिना पेन्शन मंजूर झाल्याचे अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. 78 लाख पेन्शनधारकांना आणखी एक मोठा फायदा. EPS पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली लागू केली आहे. या व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या व्यवस्थेचा लाभ 78 लाखांहून अधिक EPS पेन्शनधारकांना होणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे? सध्या सोशल मीडियावर 7,500 पेन्शन सुरू झाल्याचे अनेक मेसेज फिरत आहे. मात्र अधिकृतपणे आदेश येईपर्यंत अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये. EPF किंवा श्रम मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच पेन्शनमध्ये प्रत्यक्ष वाढ लागू होईल. 78 लाखांहून अधिक EPS पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढीची मागणी जोर धरत असली तरी आजच्या तारखेला 7,500 किमान पेन्शन लागू झाल्याची अधिकृत माहिती नाही. सध्या किमान पेन्शन ₹1,000 आहे. सरकारकडून भविष्यात याबाबत निर्णय घेतला जातो का, याकडे लाखो पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद.